रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला बनवले. तर ही भाजी बनवण्यामागे एक स्टोरी आहे. तर ती काय ते सांगतेच. जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा मी आपली नॉर्मल भाजी बनवायची चिकट वगैरे. म्हणजे अशी भेंडीची भाजी चिकटच छान लागते आणि मी तशीच बनवायचे. ते त्यांना तेवढं आवडत नव्हतं म्हणून ते मी 2 वेळेस बनवले आणि ते काही खाल्लेच नाहीत. म्हणून मी म्हटले, की "ह्यांना कसं खाऊ घालायची ही भेंडी?" मग मला ही भेंडी भेंडी फ्राय मसाला भेटली. म्हणलं ठीक आहे, चला ह्या पद्धतीने करून बघूत. म्हणून मी ह्या पद्धतीने केले. म्हणजेच पहिलं तेलामध्ये भेंडीला फ्राय करून घेतले. त्याचा चिकटपणा पूर्ण जातो आणि भेंडी आपण जर 1 वाटी घेतली ना, तर ती अर्धी वाटी होती इथपर्यंत असं ती फ्राय होऊन जाते भेंडी आणि त्याचा चिकटपणा राहत नाही. नंतर आपली साधी फोडणी दिली, मीठ, मिरची टाकून वगैरे. भरपूर सारा कांदा टाकला आणि ही भाजी एवढी चविष्ट लागते ना आणि लिटरली खरंच ही भाजी आत्ताही ते आवडीने खातात आणि आजही ते भेंडी तेच घेऊन आले होते आणि बोलले, की "रुपाली चल, आज तू भेंडी मसाला बनव आणि त्यासोबत चपाती बनव. आपण भेंडी मसाला खाऊ." तर खरंच ही माझी स्टोरी होती. म्हणजे त्यांना आवडत नव्हती भेंडी, त्यावरून मी त्यांना कसं आवडेल ह्यासाठी ही भेंडी मसाला बनवलेली आहे. तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करा ही भाजी. ज्यांना आवडत नाही त्यांनाही आवडेल आणि तेही खायला लागतील आणि स्वतःहून घेऊन येतील भाजी, की बनवून द्या ही भाजी. तर ती भाजी बनवण्याची वगैरे तुम्ही बघितलंच असेल. आता ह्या भाजीला शिजायला काहीच वेळ लागत नाही. कारण आपण पहिलेच ह्याला फ्राय केलेलं आहे. म्हणून आता काय थोडंसं खोबरं वगैरे टाकू शकता किंवा मी इथं शेंगदाण्याचं पावडर टाकलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, जेणेकरून भेंडी एकमेकीला चिटकायला नाही पाहिजे. पूर्ण मोकळी-मोकळी होईल. थोडीशी वाफ देऊन घ्यायची. चला भेटू पुन्हा. बाय.